लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न आणि तो प्रश्न आहे की प्रचंड लाडक्या बहिणींना अशा प्रकारचा एक मेसेज येत आहे की हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही। जर तुम्हाला असा मेसेज आला असेल तर नेमकं काय करायचं, कोणत्या कारणामुळे तो मेसेज येतो आणि तुम्हाला काहीच कळत नसेल नेमका लाभ कशामुळे थांबला आहे, त्यासाठी काय करायचं आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। सोबत जर असा मेसेज आला असेल तरी देखील दुरुस्ती करता येते का यावर पण आपण याच व्हिडिओमध्ये अगदी कमी शब्दामध्ये नेहमीप्रमाणे माहिती घेणार आहोत। पहिल्यांदा हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही अशा प्रकारचा मेसेज ज्यावेळेस तुम्ही आता सध्या पोर्टलला जे दुरुस्ती चालू आहे ई-KYCची 31 मार्चपर्यंत तिथे गेल्याच्या नंतर तो मेसेज पडत आहे, पण प्रचंड लाडक्या बहिणींना कळत नाही की नेमका त्यांना हा मेसेज का येतो आहे आणि जर असा मेसेज आला तर त्याचा अर्थ काय आहे, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। असा मेसेज कशामुळे येतो आणि आला तर पुढे काय करायचं यावर आता मी एक एक मुद्दा मी सांगणार आहे। पहिल्यांदा तर हा मेसेज कशामुळे येतो की तुमचा ई-KYCच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव नाही किंवा त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये जे आहे तुमचा आधार क्रमांक नाही, अशा प्रकारचा मेसेज का पडतो आहे, तर याचे दोन कारणं आहेत। पहिलं कारण, जर तुमची KYC यापूर्वीच यशस्वीरित्या केली असेल तर, म्हणजे जर तुम्ही ई-KYC जेव्हा सुरू झाली तेव्हा तुम्ही योग्य ई-KYC केली असेल तरी देखील तो मेसेज येतो। म्हणजे हा मेसेज जर आला तुम्हाला आत्ता सध्या पोर्टलला तुम्ही ई-KYC करायला गेलात त्यावेळेस, तर काळजी करायची गरज आहे का, नाही। पण याचा दुसरा पण एक अर्थ निघतो बघा। दुसरा अर्थ निघतो काय, जर तुम्ही आतापर्यंत KYC केलीच नसेल तरी देखील तो मेसेज पडतो। म्हणजे दोन परिस्थितीमध्ये, एक तर KYC केलीच नसेल तर, आता KYCच केली नसेल तर ऑब्व्हियसली लाभ मिळणार नाही, जूनपर्यंत वाट पाहावी लागू शकते। पण काही लाडक्या बहिणींनी योग्य KYC केल्यामुळे त्यांचा दुरुस्तीच्या यादीमध्ये आधार क्रमांक कसा सापडणार, ई-KYCच्या यादीमध्ये ज्यांची ई-KYC चुकली होती त्यांचेच नावं आहेत। जर तुमची ई-KYC योग्य पद्धतीने झाली असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज जरी आला तरी काळजी करायची गरज नाही, कारण तुमचं नाव त्या यादीमध्येच नाही, त्यामुळे तुम्हाला असंच येणार की तुमचा आधार क्रमांक यादीमध्ये नाही। पण काही लाभार्थ्यांनी KYCच केली नाही तर त्यांना पण तो मेसेज येणार आहे। म्हणजे थोडक्यात काय झालेलं आहे बघा की पूर्वी जेव्हा KYC चालू झाली होती आपली ई-KYC, तर ती ई-KYC करताना सर्व जेवढे बी काही आधार क्रमांक आहेत, व्यवस्थित समजून घ्या, जेवढे बी आधार क्रमांक आहेत तर त्यांची एक यादी जी आहे सरकारकडे गेली होती, त्यांची यादी सरकारकडे गेली होती। आता याच्यामधून पण काही लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांनी योग्य KYC केलेली आहे आणि काही लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे। आता ज्यांची ई-KYC चुकलेली आहे तर त्यांचीच जी आहे आता दुरुस्ती चालू आहे, बरोबर, त्यांची दुरुस्ती चालू आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी ज्या लाडक्या बहिणींनी योग्य पद्धतीने KYC केली आहे तर त्यांचं नाव ह्या दुरुस्तीच्या यादीमध्ये येणार कसं, त्यांचा आधार क्रमांक नाही येणार। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज आहे का, नाही। त्यामुळे जर तुम्ही KYC यशस्वी केली असेल आणि हा मेसेज दिसत असेल तरी काळजी करायची गरज नाही। पण काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत, त्या म्हणतात की सर आम्ही KYC तर व्यवस्थित केली आहे तरी देखील लाभ मिळाला नाही, तर त्यावर पण आता याच व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे, ते कशामुळे घडत आहे त्यावर पण मी बोलणार आहे। आता दुसरा प्रश्न बघा या मेसेजच्या संदर्भात, असा मेसेज आल्याच्या नंतर म्हणजे तुमचा आधार क्रमांक ई-KYCच्या यादीमध्ये नाही, तर असा मेसेज आल्याच्या नंतर परत दुरुस्ती करता येते का, तर उत्तर आहे होय, पण त्यासाठी खूप वेळेस प्रयत्न करावा लागतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची ई-KYC करताना पर्याय निवडताना, म्हणजे शासकीय नोकर आहे की नाही हे निवडताना चूक झाली असेल तर हा मेसेज कधी कधी टेक्निकल येतो आणि कधी कधी त्याच्यानंतर पण ई-KYC दुरुस्ती होते। त्यामुळे जर एखाद्या लाभार्थीला असं माहीत असेल की माझी KYC चुकलेली आहे तर तुम्ही परत प्रयत्न करा, नक्कीच त्याच्यामध्ये दुरुस्ती होईल, काळजी करायची आवश्यकता नाही। आता यापेक्षा पण वेगळा प्रश्न तुम्हाला सांगतोय बघा, समजा तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज दिसतो आहे, काही लाडक्या बहिणींना अजूनही कळत नाही KYC झाली का नाही, तर त्याचं साधं सिंपल उत्तर सांगतो कसं शोधायचं आहे। जर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आला असेल तर तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही। त्याचं कारण सांगतोय, कारण की डिसेंबरपासून KYC ही बंधनकारक करण्यात आलेली आहे। जर तुम्ही KYC केलीच नसेल तर तुमचा हप्ता मिळत नाही। जर तुम्ही KYC केली असेल तर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळाला असेल। नोव्हेंबरपासून जर KYC चुकली असेल तर नोव्हेंबरपासूनच हप्ता थांबलेला आहे। त्यामुळे तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आला आहे का, आला असेल तर मग KYCची चिंता करू नका। त्यानंतर पण काही प्रश्न आहेत बघा, असा मेसेज मलाच का येत आहे आणि पुढे काय करायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी KYC पण व्यवस्थित केलेली आहे तरी पण लाभ येत नाही, अशा वेळेस काय करायचं, तर तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे। स्टेटस कसं चेक करणार,
ऑनलाईन पोर्टलच्याद्वारे लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलच्याद्वारे जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तिथे लॉग इन होऊन तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करायचे आहे आणि त्याच्यामध्ये पण रिमार्क्समध्ये म्हणजे रिमार्क्स नावाचा एक तिथे कॉलम असेल. यापूर्वी कसं हे स्टेटस चेक करायचं या संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेतलेले आहेत, तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर फॉर्मचे स्टेटस कसे पाहायचे आहे. आणि त्या रिमार्क्समध्ये जे आहे रिमार्क्समध्ये कोणत्या कारणामुळे लाभ बंद झाला आहे त्याचे कारण समजते बघा. ज्या लाभार्थ्यांना असं वाटत असेल की सर्व करून देखील हा मेसेज येतो आहे तेव्हा इतर पण कारण आहे का, इतर म्हणजे KYCच्या व्यतिरिक्त ते देखील तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फॉर्मचे लाडकी बहीण योजनेच्या तेव्हा तुम्ही तिथे तुमचे स्टेटस पाहिल्याच्या नंतर रिमार्क्समध्ये सेरा असेल स्पष्टपणे कारण देखील मेन्शन केलेले असते. तर ते पहा आणि कोणते कारण आहे ते नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.